नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजना मे महिना 11वा हप्ता, लाभार्थी यादी जाहीर, यादीत नाव पहा। एप्रिल महिन्यात लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता वितरित केल्यानंतर महिला व बाल विकास विभागाने आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे। त्यानुसार लाभार्थ्यांना मे महिन्याच्या या तारखेपासून 11वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली महिला कल्याणकारी योजना आहे, ज्याचा उद्देश राज्यातील गरीब महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, पोषणामध्ये सुधारणा आणि कुटुंबातील त्यांचे स्थान मजबूत करणे आहे। यासाठी राज्य सरकार दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत करते। या योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रातील 2,47,00,000हून अधिक महिलांना 10 हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे, ज्यामध्ये महिलांना आतापर्यंत एकूण 15,000 रुपये लाभ मिळाला आहे। आता राज्य सरकार मे महिन्यात योजनेचा 11वा हप्ता वितरित करणार आहे। जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल आणि मे महिन्याचा 11वा हप्ता कधी मिळेल हे जाणून घेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये आम्ही माझी लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याची संपूर्ण माहिती तपशीलवार दिली आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याच्या तारखेची माहिती थोडक्यात दिली आहे। महिला व बाल विकास विभाग मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार महिलांना आता मे महिन्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांऐवजी 500 रुपये प्रति महिना वितरित केले जातील। राज्यातील 8 लाखाहून अधिक महिला नमो शेतकरी योजनेअंतर्गत दरमहा 1000 रुपयांचा लाभ घेत आहेत। त्यामुळे राज्य सरकारने आता ज्या लाडक्या बहिणी महासन्मान निधी अंतर्गत 1000 रुपये प्राप्त करत आहेत त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपये मिळतील। म्हणजेच महिलांना दोन्ही योजनांची रक्कम मिळून एकूण 1500 रुपये मिळतील। या व्यतिरिक्त ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा 11वा हप्ता मिळालेला नाही त्यांना आता 11व्या हप्त्यात 3000 रुपये दिले जातील, परंतु यासाठी महिलांना योजनेची पात्रता पूर्ण करणे अनिवार्य आहे। कारण राज्य सरकारने नुकतेच 5 लाख अपात्र महिलांचे अर्ज रद्द केले आहेत आणि आता या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्यासाठी पात्रता: महिला महाराष्ट्राची स्थायी रहिवासी असावी, महिलांचे वय किमान 21 वर्ष आणि कमाल 65 वर्षाच्या दरम्यान असावे, लाभार्थी महिलांचा परिवार आयकरदाता नसावा, महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, लाभार्थीच्या कुटुंबात ट्रॅक्टरशिवाय इतर 4 चाकी वाहन नसावे, महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे, महिला संजय गांधी योजना किंवा इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा लाभ घेत नसावी। लाडकी बहीण योजना 11वा हप्ता तारीख: महिला व बाल विकास विभागाने 11व्या हप्त्यासाठी पात्र महिलांची लाडकी बहीण योजना 11वा हप्ता यादी जाहीर केली आहे। या यादीनुसार राज्यातील 2,41,00,000हून अधिक विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिलांना मे महिन्याचा 11वा हप्ता दिला जाईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांचे एकूण 10 हप्ते वितरित केले आहेत। आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची तयारी राज्य सरकारने केली आहे, ज्यात लाभार्थी यादीसह 3,600 कोटी रुपयांचा निधी देखील वाटप करण्यात आला आहे। लाडकी बहीण योजना 11व्या हप्त्याच्या तारखेनुसार लाभार्थ्यांना संभाव्य तारीख: 24 मे पासून योजनेच्या 11व्या हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते। सर्व महिलांना एकाच वेळी हप्ता वितरित केला जाऊ शकत नाही, त्यामुळे 11वा हप्ता 2 टप्प्यात वितरित केला जाऊ शकतो। परंतु हप्त्याचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि डीबीटी पर्याय सक्रिय असणे अनिवार्य आहे। माझी लाडकी बहीण योजना 11वी हप्ता यादी: माझी लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्यासाठी पात्र महिलांची लाभार्थी यादी
जाहीर करण्यात आली आहे। महिला ही यादी ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून तपासू शकतात। या यादीत समाविष्ट असलेल्या महिलांनाच या महिन्याच्या हप्त्याचा लाभ मिळेल। लाभार्थी यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम नगर निगमची अधिकृत वेबसाईट उघडा। वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना यादी वर क्लिक करावे लागेल। आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल। येथे महिलांना आपले गाव, प्रभाग, ब्लॉक इत्यादी निवडायचे आहे। त्यानंतर व्ह्यू लिस्ट वर क्लिक करा। आता तुम्हाला डाउनलोड वर क्लिक करावे लागेल। यानंतर लाभार्थी यादी PDF डाउनलोड होईल। महिला या PDF यादीमध्ये आपले नाव तपासू शकतात। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।